प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मुंबई सारख्या महामाया नगरीमध्ये आपल्या पक्षाचा महापौर बसविण्याचा बहुमान सन्माननीय रामदासजी आठवले यांच्या पक्षाला मिळालेला आहे। 1992-93 मध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला सुमारे 12 नगरसेवक निवडून आणण्याचा बहुमान प्राप्त झाला होता आणि त्याच वेळेला हंडोरे यांच्या रूपानं रामदास आठवले यांनी मुंबईला महापौर दिला होता। आज त्या रामदास आठवले यांच्या पक्षाची मुंबईमध्ये अवस्था काय? आज रामदास आठवले यांच्या पक्षाला मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष एक सुद्धा जागा द्यायला तयार नाही का? रामदास आठवले भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, युनियन कॅबिनेट मिनिस्टर रामदास आठवले, पण आज त्या रामदास आठवले यांच्या पक्षाला एक सुद्धा जागा दिली नाही। त्या रागामध्ये रामदास आठवले यांच्या पक्षाच्या 39 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले आणि त्यापैकी 26 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, परंतु आज रामदास आठवले यांचे 13 उमेदवार महानगरपालिकेच्या रिंगणात आहे मुंबईमध्ये। परंतु ह्या आपल्या 13 उमेदवारांचा प्रचार करायचे सोडून रामदासजी आठवले एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचा प्रचार करण्यामध्ये गुंतलेले आहे, गुंग झालेले आहे। 1992 मध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची ही अवस्था। मित्रांनो, रामदास आठवले यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। 2017 मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला सुमारे 24 जागा आल्या होत्या, परंतु ह्या वेळेला रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही। हे असं का? तर आम्हाला जी चर्चा ऐकायला आलेली आहे किंवा कार्यकर्त्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेनुसार रामदास आठवले यांनी केवळ आणि केवळ एका राज्यसभा खासदारकीसाठी ही आपली अवस्था करून घेतल्याचे कळते। मित्रांनो, रामदास आठवले यांचा कार्यकाळ राज्यसभेमधला एप्रिल महिन्यामध्ये समाप्त होतोय, म्हणजे 2 महिन्याच्या नंतर, 2 ते 3 महिन्याच्या नंतर आठवले साहेब खासदारकी त्यांची रद्द होणार आणि त्यामुळे मंत्रीपद सुद्धा धोक्यात आलेलं आहे। ते मंत्रिपदी सुद्धा राहणार नाही अशी शक्यता असताना केवळ आपलं स्वतःच पद साबूत राखण्यासाठी रामदास आठवले यांनी संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजकीय बळी दिलाय की काय, आपल्या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिला की काय, अशी चर्चा खुद्द आठवले साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे। मित्रांनो, जर हे खरं असेल तर मात्र ही शोकांतिका आहे, ही पक्षाची शोकांतिका आहे, या आठवले साहेबांच्या राजकारणाची शोकांतिका आहे। एकूण आठवले साहेबांचा राजकीय प्रभाव कमी झाला की काय, राजकीय उपयोग कमी झाला की काय, आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आठवलेंना राजकीय किंमत देत नाही काय, याची उत्तर तुम्ही आम्हाला द्या कमेंटमध्ये। आपली उत्तर कमेंटमध्ये द्या, त्यानुसार आपण पुढील व्हिडिओ बनवू। ही रिपब्लिकन आंदोलनाची क्षती आहे, शोकांतिका आहे की स्वतः रामदास आठवले यांची वैयक्तिक राजकीय अधोगती आहे, याबद्दल आपण आपली मतं नोंदवा। तोपर्यंत जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।